हे घे. आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. अवकाळी पावसाचं संकट आणखी एक दिवस राहणार. सोलापुरात ऑनलाईन सातबारा नोंदणीला प्रारंभ. तीव्र पाणी टंचाईमुळे महाराष्ट्र हवालदिल. पुणे विभागात रब्बीच्या 41% पेरण्या आणि शेतकऱ्यांना मदतीचं राज्यपालांचं स्वयंसेवी संस्थांना आवाहन. नमस्कार. आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यात बदलत्या हवामानामुळे पडत असलेल्या अवकाळी पावसाचे संकट बुधवारी म्हणजे 1 एप्रिलपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. गेले 3 दिवस राज्यात पाऊस पडत आहे. शनिवारी सातारा, पुणे जिल्ह्यात वादळी वारे, विजा आणि गारांसह मुसळधार पाऊस पडला. तर नाशिक, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूरसह अनेक जिल्ह्यात हलका ते मुसळधार पावसाने दणका दिला आहे. रविवारी दुपारनंतरही पुणे, सातारा, औरंगाबाद जिल्ह्यात हलका तर अकोला जिल्ह्यात मोठा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत खरेदी विक्री झाल्यानंतर ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासह संगणकीकृत सातबारा उतारा नोंदणी प्रक्रियेला माढा तालुक्यापासून प्रारंभ झाला आहे. असे आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यामुळे पुण्यानंतर या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणारा सोलापूर हा दुसरा जिल्हा ठरणार आहे. गेल्या 2 वर्षापासून सातबारा नोंदणीची प्रक्रिया सर्वच तहसील कार्यालयाकडून राबविली जात होती. अखेर ही प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाली. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सीडी जमाबंदी आयुक्त कार्यालयास जमा करण्यात आल्या. लवकरच उर्वरित त्रुटी दूर करून या तालुक्यातही ऑनलाईन सातबारा नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्यात वाढत्या उन्हाबरोबरच भूजलाची पातळी खालवू लागल्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. औरंगाबाद विभागात पाणी टंचाईची तीव्रता सर्वाधिक आहे. तर नाशिक, पुणे, अमरावतीसह कोकण आणि नागपूर विभागातही यंदा पाणी टंचाईत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील 772 गावे आणि 787 वाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी 992 टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याच्या पाणी पुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी राजेंद्र कुमटगी यांनी दिली. राज्यात यंदा पाणी टंचाईची तीव्रता गेल्या वर्षीपेक्षा खूपच जास्त आहे. राज्यातील टँकरची संख्या जवळपास हजारांवर पोहोचली आहे. पुढील काळात वाढत्या उन्हामुळे भूजल पातळीसुद्धा खालावणार आहे. यामुळे पाणी टंचाईत भर पडणार आहे. पुणे विभागातील उन्हाळी पिकांच्या सरासरी 23,300 हेक्टर क्षेत्रांपैकी आतापर्यंत सुमारे 9,600 हेक्टरवर म्हणजेच 41.2% पेरणी झाली आहे. विभागात सर्वाधिक पेरणी भुईमुगाची झाली आहे. पुणे विभागात उन्हाळी हंगामात भात, मका, बाजरी, भुईमूग, सूर्यफूल, मूग या पिकांच्या पेरण्या शेतकरी दरवर्षी करतात. यंदाही उन्हाळी हंगामात
शेतकऱ्यांनी भुईमुगाची सर्वाधिक म्हणजे 5,410 हेक्टरवर पेरणी केली आहे. त्या पाठोपाठ बाजरीची पेरणी 1,850 हेक्टर, मक्याची सुमारे 2,040 हेक्टर, मुगाची 270 हेक्टर क्षेत्रात झाली आहे. राज्याच्या काही भागात यावर्षी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तसेच दुष्काळग्रस्त गावांच्या शाश्वत विकासासाठी स्टँडर्ड चार्टर मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून राज्य सरकारला सहकार्य करावं असं आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केलं आहे. जानेवारी 2015 मध्ये झालेल्या या स्पर्धेनिमित्ताने स्वयंसेवी संस्थांसाठी अधिकाधिक निधी जमविणाऱ्या संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते चॅरिटी अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या आठवड्यामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यामुळे हवेतील आर्द्रता वाढणार आहे. अशा असाधारण हवामानामुळे भुरी रोगाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून सध्या विविध भाजीपाला पिकांवर व आंबा मोहरांवर याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणून भुरीची तीव्रता कमी असल्यास पाण्यात मिसळणारे गंधक 80% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून 10 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारावे. आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. बटाटा कमाल 900 रुपये किमान 500 रुपये, भेंडी कमाल 4,000 रुपये किमान 3,500 रुपये, गाजर कमाल 1,500 रुपये किमान 1,000 रुपये, फ्लावर कमाल 800 रुपये किमान 500 रुपये, कारले कमाल 3,500 रुपये किमान 3,000 रुपये, कोबी कमाल 500 रुपये किमान 300 रुपये, कांदा कमाल 1,500 रुपये किमान 600 रुपये, टोमॅटो कमाल 1,000 रुपये किमान 600 रुपये, हिरवा वाटाणा कमाल 5,500 रुपये किमान 5,000 रुपये. राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 20 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 19 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. पैका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय.
डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका पडतो तेव्हा बाजारात लाल चुटूक आंबट गोड अशी रसदार स्ट्रॉबेरी दिसू लागते. स्ट्रॉबेरी म्हटलं की आठवण येते महाबळेश्वरची. कारण स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी महाराष्ट्रात महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. पण आता हे पीक घेण्याचे प्रयत्न महाराष्ट्राच्या अन्य भागातही केले जात आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये तांदळी वडगाव इथे शरद भोर आणि सुमन भोर यांनी त्यांच्या शेतात स्ट्रॉबेरीच्या लागवडीचा प्रयत्न यशस्वी केला आहे. आम्ही पहिल्या सुरुवातीला गहू हरभरा असं हीच पिकं काढत होतो. त्यानंतर मग स्ट्रॉबेरीचं प्लॅन धरलं. पहिलं लोटर नांगरतो, नांगरल्याच्या नंतर लोटारणी करतो, लोटारणी झाल्याच्या नंतर मग बेड बनवतात. तर ते बेड 4 फुटाचे बेड तयार करतो. मग त्याच्यानंतर त्या बेडवरती खतं सोडतो. या पिकाच्या जाती भरपूर आहेत, पण आमच्याकडे 3च जाती आहेत. एक स्वीट चार्ली आहे, एक इंटर डाऊन आहे, एक नाबी आहे. अशा 3 जाती आम्ही लावतो. मल्चिंग पेपर टाकल्याच्या नंतर त्याच्यात कीड कमी होते, फळं खराब होत नाही आहेत आणि खुरापणी वाचते. बरीचशी मेहनत कमी होते मल्चिंगमुळं. ड्रिपनी पाणी दिल्याच्या नंतर पाणी पण कमी लागतं आणि फळं पण पाण्यात फळाला पाणी पण नाही लागत, फळ खराब नाही होत आणि पाण्याची बचत होते. स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासाठी गादी वाफे तयार केले जातात. त्यावर सेंद्रिय खत अंथरलं जातं आणि त्यावर मल्चिंग पेपर घालून स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. अन्य पिकांच्या तुलनेत स्ट्रॉबेरीला पाणी कमी लागतं. ठिबक सिंचनानं या पिकासाठी पाण्याचं नियोजन करता येतं आणि ठिबक सिंचनातून पिकाला खतही देता येतं. स्ट्रॉबेरीची काढणी झाल्यावर तिची प्रतवारी केली जाते, योग्य प्रकारे पॅकिंग केलं जातं आणि मग ती बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते. खतांचा खर्च जो होतो तो 20 ते 30 हजारापर्यंत होतो. मजुरीचा खर्च एक साधारणतः 30-40 हजारपर्यंत जातो एकरी. आणि त्याला गळीत भरपूर आहे. गळीत साधारणतः एकरी 7 ते 10 टनापर्यंत कधी जाते आणि त्याचा सरासरी दर हा 75 रुपयापर्यंत किलोपर्यंत आपल्याला मिळतो सरासरी पूर्ण सीझन. तर त्याचं हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याची प्रतवारी केली जाते, पॅकिंग केली जाते. हा माल आम्ही 2 टप्प्यात मार्केटिंग करतो. एक मुंबई मार्केटिंग आणि एक लोकल मार्केटिंग. लोकलला पण इथे चांगला खप आहे आणि मुंबई मार्केटिंगला पॅकिंग बॉक्स पॅकिंग केली जाते. ती वाशी, नवी मुंबई इथे विक्रीसाठी जातो तो माल. इथे लोकल मार्केटिंग आम्ही इथे स्वतः हातोहात करतो, कारण जेणेकरून रोजचा मजुरांचा खर्च वगैरे सगळा इथल्या इथे निघून जातो आणि मुंबई मार्केटला जाणारा माल हा संपूर्णतः आपला बॅलन्स राहतो, त्याची कमाई पूर्ण. त्याच्यामुळे मुंबई मार्केटला पाठवतो आणि सगळ्याचा सगळा माल इथे आपला संपला जात नाही. त्यामुळे एखादा मार्केट तरी बाहेरचं करावंच लागतं आपल्याला. स्ट्रॉबेरीचं पीक घेण्याबरोबरच लागवडीसाठी स्ट्रॉबेरीची रोपं तयार करणं हाही एक मोठा व्यवसाय होऊ शकतो. हे लक्षात घेऊन शरद भोर यांनी स्ट्रॉबेरीच्या रोपांची खास रोपवाटिका तयार केली आहे. स्ट्रॉबेरी या पिकाची आपल्याला मदर प्लांट पहिल्यांदा आयात करावे लागतात बाहेरच्या देशातनं. ते एक झाड साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत जातं आणि त्या झाडांपासून पुन्हा रोपांची निर्मिती केली जाते, जी आपल्याला लागवडीसाठी उपयोगी पडतात. ते एकरी 1000 झाडांपासून आपल्याला साधारणतः 20 ते 30 हजार रोप तयार करू शकतो आपण. स्ट्रॉबेरीची रोपांमधून पण भरपूर फायदा होऊ शकतो. तसं रोपांमधून आपल्या साधारणतः 30 ते एका झाडापासून 30 रोप मिळाल्या, एका झाडापासून 30 रोप मिळतात. तर त्याचा साधारणतः 5 रुपयांनी जरी हिशोब केला तरी आपल्याला 150 रुपये एका झाडापासून, म्हणजे साधारणतः रोपांमध्ये आपल्याला चांगले पैसे मिळून जातात. त्याच्यामुळे पुढील उत्पादनाचा खर्च आपला कमी होतो. स्ट्रॉबेरी नुसती खायला तर छान लागतेच, पण स्ट्रॉबेरी जॅम, स्ट्रॉबेरी क्रश यासाठी सुद्धा स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते. शिवाय हे पीक कमी काळात घेतलं जातं, त्यामुळे उरलेल्या काळात शेतकरी अन्य पिकं घेऊ शकतो. तेव्हा केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासारखे आधुनिक प्रयोग अवश्य करावेत.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. शेतीला भारताचा प्रमुख व्यवसाय मानलं जातं आणि शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं. पण आजकाल बेभरवशाच्या पावसामुळे शेतीचं नुकसान होतं आणि बळीराजा हवालदिल होऊन जातो. शेतीतून होणाऱ्या नुकसानाची तीव्रता कमी करायची असेल तर शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय करायला हवा. शेतीपूरक व्यवसायांमध्ये दुग्ध उत्पादन हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्यातही दुग्ध उत्पादनासाठी मुक्त संचार गोठा पद्धत वापरली गेली तर हा व्यवसाय विशेष फायद्याचा ठरतो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये मुक्काम पोस्ट मंगळूर इथल्या बाळासाहेब खिलारे यांचा मुक्त संचार पद्धतीचा गोठा याचं चांगलं उदाहरण आहे. पूर्वी दूध व्यवसाय करत असताना ज्या शेतकऱ्याला एका गायीपासून 3000 लिटरपर्यंत दूध त्या ठिकाणी एका वेतापासून बघायला मिळायचं, तेच दूध उत्पादन या मुक्त गोठ्यामुळं साधारणतः 5 ते 5,500 लिटरपर्यंत गेल्याचं आपल्याला आज आढळून येतं. यामध्ये चाऱ्याची अतिशय बचत होत असून अतिशय कमी प्रमाणात जनावरांना चारा दिला, त्याबरोबर पूरक खाद्य जर दिलं तर अतिशय दूध उत्पादन त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला बघायला मिळते. आणि अशा पद्धतीनं संघ काम करत असताना ज्या मूलभूत सुविधा आपण ज्याला म्हणतो त्या कडबाकुट्टे असतील किंवा दूध काढण्याच्या मशीन असतील, या आम्ही 25% सबसिडीवर, तर रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे ज्या रोगांपासून गायींना प्रादुर्भाव होतो त्या गोचिडमार किंवा जंतमार अशा पद्धतीची औषधं आम्ही त्यांना 25% सबसिडी असेल 50% सबसिडी असेल अशा पद्धतीनं दिल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये दूध व्यवसायाबद्दलची आवड एक निर्माण व्हायला लागलेली आहे. शेतकऱ्यासाठी वरदान आपण जर बघितलं तर शेती जर आज चांगल्या पद्धतीनं करायची असेल तर त्या ठिकाणी शेणखताला एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं महत्त्व आहे. आणि शेणखत काही हे कुठल्याही कंपनीमध्ये तयार होत नाही, त्यासाठी जनावरांचं आधार आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि नुसतं शेणखत जर त्या ठिकाणी निर्माण करायचं म्हटलं तर आपल्याला नुसतंच जनावर सांभाळून किंवा कमी भाकड जनावर सांभाळूनसुद्धा त्या ठिकाणी काही फायदा नाही. मग शेणखतसुद्धा मिळालं पाहिजे, त्यापासून जे गोमूत्र मिळतं ते सुद्धा मिळालं पाहिजे आणि त्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीची दुधाची आपल्याला जनावरापासून निर्मिती करता आली पाहिजे. अशा पद्धतीच्या पैदाशी जर आपण त्या क्षेत्रामध्ये विकसित केल्या आणि आम्ही त्या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय असं काम करतो आहे असं माझं या निमित्तानं ठाम मत आहे. कारण अतिशय चांगल्या पद्धतीचे सिमेंट डोसेस आम्ही त्या ठिकाणी जनावरांच्या बाबतीत आज उपयोगात आणतो आहे. त्यामुळं चांगल्या जातीच्या कालवडी आणि जास्त दूध देणाऱ्या कालवडी त्या ठिकाणी आज तयार व्हायला लागल्यात. अशा पद्धतीनं एकाच बाजूने काम न करता इतर ठिकाणीसुद्धा बाकी जनावरांच्या बाबतीत शेतकऱ्यांची जी जनावरांवरची निष्ठा कधी वाढीस बघायला मिळते, तर त्यापासून जनावरापासून जर 2 अधिकचे पैसे मिळाले तर जनावराकडे माणूस लक्ष अधिकचं देतो. आणि या माध्यमातून शेणखत असेल किंवा दुधाची पैदास अतिशय चांगल्या पद्धतीनं झाली तर चांगली जनावरं पाळण्याकडं आणि चांगली जनावरं जर पाळली गेली दूध पैदास अधिक व्हावी या दृष्टिकोनातून आज मुक्त संचार गोठ्याच्या पद्धतीला शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रियता त्या ठिकाणी लाभलेली आहे. माणूस असो किंवा जनावर, पण स्वातंत्र्य सर्वांनाच प्रिय असतं. म्हणूनच बांधून ठेवलेल्या गाई म्हशींपेक्षा मुक्त संचार करणाऱ्या गाई म्हशी तब्येतीनं चांगल्या असतात आणि त्या दूधही चांगलं देतात. पुणे आणि परिसरात दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाकडून सर्व प्रकारे मार्गदर्शन केलं जातं. दूध उत्पादन, विक्री आणि नफ्याचं योग्य प्रकारे वाटप यासाठी मदत केली जाते. बंदिस्त गोठा
याच्यामध्ये आपण जर एखाद्या माणसाला एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ज्या पद्धतीची त्याची प्रतिक्रिया असेल अशाच पद्धतीची, म्हणजे जबरदस्तीनं आपण त्याच्याकडून ते काम करून घेतोय अशा पद्धतीची मानसिकता त्या मनुष्याची राहते. मग जनावराची सुद्धा अशाच पद्धतीची मानसिकता, म्हणजे त्याचं मनातली भावना जर राहिली तर त्यापासून म्हणजे त्याच्या तब्येतीवर परिणाम होतो आणि दूध देण्याच्या क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. मुक्त गोठा म्हणजे जनावराला मोकळं सोडणं, आणि मोकळं सोडल्यामुळं अनेक गोष्टी म्हणजे त्याच्या मानसिकतेमध्ये बदल होऊन त्याची दूध उत्पादन क्षमता आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं वाढलेली त्या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्या तब्येतीवर सुद्धा ज्यावेळी त्याला पाणी पाहिजे त्यावेळी पाणी प्यायला मिळतं, ज्यावेळी चारा पाहिजे त्यावेळी मनाला लागेल त्या पद्धतीत त्या गोठ्यामध्ये त्याला वावरायला मिळतं. आणि अशा पद्धतीनं मुक्त आपण मुक्त गोठाच त्याला त्या अर्थानं म्हणतो की जनावराला मुक्त पद्धतीनं त्या ठिकाणी वावरायला मिळणं म्हणजे मुक्त गोठा पद्धती. बाळासाहेब खिलारे यांचा मुक्त संचार गोठा पाहायला आसपासचे शेतकरी येत असतात. त्याचं महत्त्व समजावून घेत असतात. शेतीच्या व्यवसायाला जोड म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादन करायला हवं असं प्रोत्साहन बाळासाहेब खिलारे त्यांना देत असतात. आज जर आपण 1 लिटरची निर्मिती, शेतकऱ्याला 1 लिटर दूध निर्मिती करता 25 रुपये खर्च जर येत असेल आणि दूध विक्रीपासून त्याला जर ते 23 रुपये, किंवा आजची परिस्थिती तर खूप वाईट आहे, आज 20 रुपयापर्यंत दर शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळत आहेत. आणि मग अशा पद्धतीमध्ये जर आपण या दूध व्यवसायाला चालना देणाऱ्या शेतकऱ्यांना जर निर्णय घेतले नाहीत तर दूध व्यवसायात मुळात शेणात हात घालायला आजचा तरुण वर्ग काही मागत नाही. या पद्धतीमध्ये आज दूध व्यवसायाकडे लोकांचा कल हा कमी होतोय. आणि मुक्त गोठा असतील किंवा आपण ज्या सुविधा देतो, बाजार जर चांगले मिळाले नाहीत तर दुधाच्या व्यवसायाकडे जो कल कमी होत चालला आहे, या कलाला कुठेतरी आपण बदलायची मानसिकता शेतकऱ्याची व्हायला पाहिजे. मुक्त गोठ्याकडं शेतकऱ्यानं दूध व्यवसाय नुसतं नवीन शेतकऱ्यालाच व्यवसाय करताना नाही तर जुन्या शेतकऱ्यांनी सुद्धा या व्यवसायामध्ये मुक्त गोठा संचार पद्धतीच्या माध्यमातून जर उतरले तर त्यामध्ये कष्टाची अतिशय कमी कष्टामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायची संधी आहे. आणि या माध्यमातून कष्ट बचत झाल्यानंतर आज शेतकऱ्याकडे जर कुठल्या गोष्टीची कमतरता असेल तर ती मजुराच्या माध्यमातून जे कष्ट पाहिजेत त्या कष्टामध्ये 50% जर बचत झाली तर जो माणूस 4 जनावरं सांभाळू शकतो त्याने 10 जनावरं जरी घेतली तरी तेवढ्याच कष्टामध्ये तो अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न त्या जनावरांपासून मिळू शकतो. शेतीच्या हिरव्या धनाला दुग्ध उत्पादनाच्या पांढऱ्या धनाची जोड लाभली तर बळीराजा नक्कीच समृद्ध होईल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.